आणि आता थेट जाऊया तर राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे नेते आहेत ते सध्या बोलत आहेत समान नागरी कायद्यावर। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि आजचा हा दिवस हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्नपूर्ती दिवस आहे। कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न बघितलं होतं आणि नेहमीच त्याचा ते विचार करत होते की महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री पद हे एखाद्या सामान्य निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकाला मिळायला पाहिजे ही त्यांची इच्छा होती आणि त्यांची ती इच्छा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ती पूर्ण केली आणि भारतीय जनता पार्टीने ही इच्छा पूर्ण करण्याकरता सहकार्य केलं। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जसं स्वप्न बघितलं होतं की या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद एखाद्या कडवट शिवसैनिकांनी भूषवलं पाहिजे, तसंच त्यांची 3 स्वप्न होती। त्या 3 स्वप्नामध्ये आज मी उल्लेख करतो की राम मंदिरचं निर्माण व्हावं, भव्य राम मंदिर अयोध्याला व्हावं हे एक त्यांचं स्वप्न होतं। दुसरं स्वप्न त्यांचं 370 कलमच्या बाबतीत रद्द करण्याच्या बाबतीचं स्वप्न होतं आणि तिसरं स्वप्न होतं देशात समान नागरी कायदा यावा हे त्यांचं स्वप्न होतं। आणि मी धन्यवाद मानतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं। त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 2 स्वप्न ह्यापूर्वीच पूर्ण केलेली आहेत। आता जे तिसरं स्वप्न आहे समान नागरी कायदा या संदर्भात लवकरच त्याची पूर्तता होईल आणि लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ते स्वप्न पण पूर्ण होईल आणि तो दिवस पण आता जवळ आलेला आहे हे आता आम्हा सर्व शिवसैनिकांना वाटत आहे। समान नागरी कायद्याला शिवसेनेचं समर्थन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेलं आहे आणि समान नागरी कायदा हा देशात व्हावा ही आता शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं पण त्यांची इच्छा आहे आणि लवकरात लवकर केंद्र सरकारच्या माध्यमातून कायदा आणून तो कायदा पारित करावा अशी त्यांची भूमिका आहे। म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व प्रसार माध्यमांना आम्ही हे सांगू इच्छितो की समान नागरी कायद्याला शिवसेनाचं संपूर्ण समर्थन आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं समर्थन यापूर्वीच घोषित केलेलं आहे आणि आज आम्ही आजचा हा पवित्र दिवस मानून कारण हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि या दिवशी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याला समर्थन आम्ही घोषित करत आहोत। आपल्या सर्वांना माहिती असेल समान नागरी कायद्याच्या पार्श्वभूमीच्या बाबतीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत वारंवार समान नागरी कायद्याला समर्थन दिलेलं आणि त्या संदर्भात भरपूर चर्चाही झाली आहे, परंतु दुर्दैवाने काँग्रेसने त्यावेळी त्याला विरोध केला आणि हिंदू कोड बिलच्या माध्यमातून हिंदू कोड बिल आणून समान नागरी कायदा अंमलात कसा येणार नाही त्या दृष्टिकोनातून काँग्रेसने त्यावेळी एक कूटनीती वापरली आणि 75 वर्ष होऊन सुद्धा समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टमध्ये 2015 असेल 2022ला सुप्रीम कोर्टने पण केंद्र सरकारला निर्देश दिले की संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा होण्याच्या संदर्भात पार्लमेंटने संसदेने त्याचा विचार करायला पाहिजे आणि केंद्र सरकारने तसं ॲफिडेविट पण सुप्रीम कोर्टमध्ये सबमिट केलेलं आहे आणि त्यानुसार 22वे लॉ कमिशनची स्थापना झाली आणि समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीकरता जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर चालू झालेली आहे। त्यामुळे हा समान नागरी कायदा हा देशाच्या दृष्टिकोनातून देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच समान नागरी कायद्याला समर्थन केलेलं आहे आणि आम्ही जसं आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, जो संकल्प केला की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे, हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आणि त्या विचारांशीच बांधिलकी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी ठेवूनच एक देश एक कायदा या विचारांशी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत आणि म्हणून या कायद्याला आम्ही येणारा जर संसदेत मांडला तर संपूर्णतः आम्ही त्याला समर्थन देणार आहे। मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण विनंती करणार आहे की जे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आहे
त्या पावसाळी अधिवेशनात आपण समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ एक ठराव मांडावा आणि तो ठराव सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन त्याचं मतदान करून तो ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा जेणेकरून महाराष्ट्र राज्याची भूमिका, महाराष्ट्रातल्या विविध पक्षांची भूमिका समान नागरी कायद्याच्या संदर्भातली ती भूमिका स्पष्ट होईल. म्हणून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा समान नागरी कायद्याचा समर्थनार्थ आपण ठराव मांडावा. आज या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि ते विचार पुढे नेण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि तोच संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आणि दुसरीकडे जे शिवसेना प्रमुखांशी रक्ताचं नातं बोलतात ते या कायद्याला विरोध करत आहेत आणि ह्या कायद्याच्या संदर्भातले गैरसमज हा हिंदू समाजामध्ये पण पसरवतात आणि मुस्लिम समाजामध्ये पण पसरवतात. कालच आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शिवसेना भवनमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे पदाधिकारी माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेले आणि हेच कारण उद्धव साहेबांना त्यांना भेटायची गरज हीच भासते की कारण उद्धव साहेब या कायद्याला विरोध करणार आहेत ही भूमिका पण आता मुस्लिमांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज त्यांचा जो खरा चेहरा आहे तो लोकांसमोर येत आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी हा खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात असं की हा हिंदूंना त्रास सहन करावा लागेल असं त्यांचं विधान होतं. परंतु हा हिंदूंना त्रास सहन करणारा नाही तर गांधी परिवाराला त्रास सहन करावा लागेल म्हणून माननीय उद्धव साहेब याला विरोध करत आहेत. आणि ज्या कायद्याच्या माध्यमातून आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे तर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचा हा नेहमी उच्चार वारंवार उद्धव साहेब करत होते. परंतु त्याच विचारांशी फारकत घेऊन त्याच विचारांना एकनिष्ठ असलेला हा समान नागरी कायदा याला ते विरोध करत आहेत. आज आपण बघाल की महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आहे त्यांची पण भूमिका स्पष्ट आहे की ह्या कायद्याला ते विरोध करत आहेत. कालच त्यांनी त्यांची काँग्रेसने एक कमिटी फॉर्म केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या कायद्याला विरोध कसा होईल या कायद्याचा दुष्परिणाम कसे होतील याचा विचार करण्याकरता कमिटी फॉर्म केलेली आहे. आणि त्यात विशेष करून हुसेन दलवाई यांचं वक्तव्य जर आपण पाहाल तर ते वक्तव्य अत्यंत घातक असं वक्तव्य आहे की देशात हिंदू मुस्लिम असा भेदभाव होईल आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून मुसलमानांचं खूप नुकसान होईल हे त्यांनी वक्तव्य केले. हे अत्यंत दुर्दैव आहे. या कायद्याचा अजूनपर्यंत कोणी व्यवस्थित अभ्यास केला नाही आहे. सर्वांनी खऱ्या अर्थाने हा कायदा जाणून घ्यायला पाहिजे, ह्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि देशात समान नागरी कायदा देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला कसा उपयुक्त आहे याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. आणि हुसेन दलवाई यांनी हे वक्तव्य केलं अत्यंत दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने हा कायदा मुस्लिम महिलांकरता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि कारण आपल्या सर्वांना माहिती आहे मुस्लिम महिलांकरता संपत्तीमध्ये अधिकार मुस्लिम महिलांना विशेष अधिकार या कायद्याच्या माध्यमातून सर्व मिळणार आहेत. मुस्लिम वैयक्तिक कायद्यात महिलांबाबत भेदभाव करणारी अनेक कलमे आहेत ज्यामुळे अन्य धर्मात असणारे महिलांचे अधिकार या महिलांना मिळत नाहीत. तिहेरी तलाक, कोडगी, हलाला आणि बहुपत्नीत्व यासारखे प्रश्न मुस्लिम महिलांना भेडसावत आहेत. त्यामुळे विशेषतः मुस्लिम महिलांसाठी समान नागरी कायदा हे वरदान ठरेल. यामुळे वैयक्तिक कायद्यांतर्गत लिंग समानता येईल आणि लग्न, घटस्फोट, वारसा, पालकत्व तसे अन्य वैयक्तिक प्रश्नांबाबत त्यांना अधिकार देईल. त्यामुळे मुस्लिम महिलांकरता हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांना एक सन्मान देणारा, त्यांना एक सुरक्षित करणारा हा कायदा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पण या कायद्याला समर्थन केलेलं आहे. 2003ला त्यांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की हा कायदा देशात यायला पाहिजे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला या कायद्याच्या माध्यमातून एक समानता मिळेल, एक संरक्षण मिळेल. म्हणून आमचं ह्या कायद्याला संपूर्ण समर्थन आहे आणि लवकरच संसदेचं पण पावसाळी अधिवेशन आहे. त्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना विनंती करणार आहे की ह्या पावसाळी अधिवेशनातच हा कायदा आणावा आणि त्याची संसदेत चर्चा व्हावी. कारण गेली 75 वर्ष या कायद्याच्या संदर्भात संसदेत कुठलीही चर्चा झाली नाही. संविधान सभेत चर्चा झाल्यानंतर या कायद्याच्या संदर्भात
कुठेही जाहीररित्या अशी प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली नाही, तर त्याची चर्चा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात व्हावी आणि हा कायदा पारित व्हावा आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यावा ही आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती करणार आहोत. आणि मी सर्व राजकीय पक्षांना हीच विनंती करतो की या कायद्याला धार्मिक रंग देऊ नये. हा धार्मिक बाबींच्या पलीकडचा असा हा कायदा आहे. या कायद्यात भारतातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणारा, समानता देणारा, संरक्षण देणारा, हक्क देणारा, देशातील महिला पुरुष सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देणारा हा कायदा आहे. तर सर्वांनी याचं समर्थन करावं, याच्याबद्दल गैरसमज नाही पसरू नये. आणि विशेष करून आदरणीय उद्धव साहेबांना पण आम्ही सांगू इच्छितो की जी बाळासाहेबांची भूमिका आहे त्या बाळासाहेबांच्या भूमिकेला आपण पण समर्थन दिलं पाहिजे. आपण समाजामध्ये दुही निर्माण करायला नाही पाहिजे. आपण हिंदूंमध्ये पण गैरसमज निर्माण करायला नाही पाहिजे. आणि हा कायदा हा कुठलाही धर्माच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून नाही, या समाजातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा कायदा आहे. धन्यवाद. आज मैं यहाँ पे आप सभी को शिवसेना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो हमने पिछले साल जो निर्णय लिया था उसका 1 साल पूरा हो रहा है और माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने 1 साल पहले शपथ ग्रहण किया था, उसके 1 साल पूरा हो रहा है. तो आज शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का एक स्वप्न पूर्ति का हम दिन आज सब मना रहे हैं. और बाला साहब ठाकरे जी का एक सपना था कि शिवसेना का एक शिवसैनिक जो निष्ठावंत शिवसैनिक है वो महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री होना चाहिए. और वो सपना आज भारतीय जनता पार्टी के सहयोग से 1 साल पूरा हुआ है उसका. वो सपना पिछले साल भारतीय जनता पार्टी के सहयोग से पूरा हुआ है. बाला साहब ठाकरे जी का जो सपना था उसमें 3 सपने थे उनके. विशेष रूप से अयोध्या में राम मंदिर बनाया जाए और 370 कलम के बारे में भी उनकी एक भूमिका थी, वो रद्द होना चाहिए. और समान नागरिक कायदा यानी कि समान नागरिक संहिता, यूनिफॉर्म सिविल कोड, ये देश में लागू होना चाहिए. तो ये तीनों चीज़ें हर बार बाला साहब ठाकरे जी ने अपने भाषण में व्यक्त किए. तो माननीय देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी का मैं धन्यवाद मानता हूं कि उनके 2 सपने इसके पहले ही उन्होंने पूरे किए. अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण करने का उसका काम जारी है और अगले साल के जनवरी में उसका लोकार्पण होगा. 370 कलम इसके पहले ही रद्द किया गया है. तो ये 2 सपने पहले ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने पूरे किए. अभी आने वाला जो तीसरा सपना है वो पूरा करने का भी मौका है. और गए 75 साल से जो समान नागरिक संहिता, यूनिफॉर्म सिविल कोड जो इशू पेंडिंग है, और आप सभी को पता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने संविधान सभा में इसका सपोर्ट किया था, इसका जिक्र किया था. लेकिन दुर्भाग्य से कांग्रेस ने उस वक्त विरोध किया और कांग्रेस ने हिंदू कोड बिल लाके उसको उस वक्त विरोध किया गया. और उसी वक्त डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने मंत्रिपद का रेजिग्नेशन दिया था. तो ये सब पूर्व इतिहास देख के 75 साल हो के भी समान नागरिक संहिता, यूनिफॉर्म सिविल कोड अभी तक उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ. और आप सभी को पता है शिवसेना भारतीय जनता पार्टी का जो मैनिफेस्टो है, वो मैनिफेस्टो में भी हमने इलेक्शन में लोगों को कमिटमेंट किया था कि हम रूलिंग में आने के बाद समान नागरिक संहिता या यूनिफॉर्म सिविल कोड का इम्प्लीमेंट करेंगे. तो और आप सभी को पता है सुप्रीम कोर्ट ने भी 2015 में और 2022 में सेंट्रल गवर्नमेंट को इंस्ट्रक्ट किया था कि समान नागरिक कायदा के बारे में पार्लियामेंट में विचार होना चाहिए. और उसी वक्त सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से सुप्रीम कोर्ट में एक एफिडेविट सबमिट किया गया और उसके बाद समान नागरिक संहिता, यूनिफॉर्म सिविल कोड इम्प्लीमेंट करने की प्रोसीजर स्टार्ट की. और आप सभी को पता है 22 लॉ कमीशन की स्थापना हुई और लॉ कमीशन के माध्यम से समान नागरिक संहिता इम्प्लीमेंट करने के बारे में सभी प्रोसीजर स्टार्ट की. और इस बारे में आपको बताना चाहता हूँ कि 75 साल कांग्रेस ने विरोध भी किया, इम्प्लीमेंट भी नहीं किया. और आज एक सही वक्त है जिस देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, ये बाला साहब ठाकरे जी का सपना पूरा करने का एक वक्त है. और उस वक्त हम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व की शिवसेना हम पूरा इसका समर्थन दे रहे हैं. और मैं माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उनको भी निवेदन करता हूं कि
महाराष्ट्र की जो मानसून सेशन है उस मानसून सेशन में एक स्पेशल रिजोल्यूशन लाना चाहिए। उसमें समान नागरिक संहिता का समर्थन पे एक रिजोल्यूशन लाया जाए। उस रिजोल्यूशन के माध्यम से पूरे सदन में बहस होनी चाहिए और सभी पक्षों की राय लेके और वोटिंग लेके वो रिजोल्यूशन सेंट्रल गवर्नमेंट को भेजना चाहिए, क्योंकि उस असेंबली में चर्चा के दौरान हमें पता चलेगा कि किस पक्ष की क्या भूमिका है और तभी लोगों के सामने सच और झूठ लोगों के सामने आएगा। आप सभी को पता है कि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री मुख्य नेता एकनाथ शिंदे जी ने जो संकल्प किया है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना पूरा करने का, वो सपना पूरे करते वक्त जो भी उनकी जैसे मैंने बताया कि 3 सपने थे, उसमें समान नागरिक कायदा है, तो वो पूरा करने का संकल्प जैसे हमने लिया, तो इसके लिए हम समर्थन कर रहे हैं और राज्य सरकार के माध्यम से और केंद्र सरकार के माध्यम से हम पूरा इसको समर्थन देंगे। केंद्र सरकार को भी हम रिक्वेस्ट कर रहे हैं कि आने वाले मानसून सेशन में जल्दी आप समान नागरिक संहिता का बिल लाइए, उसका हमारा पूरा समर्थन रहेगा और बाकी विभिन्न पक्ष भी उसके लिए समर्थन करेंगे। समान नागरिक संहिता के बारे में उद्धव साहब की जो भूमिका है वो अभी लोगों के सामने आ रही है। उद्धव साहब इस संहिता के माध्यम से, कानून के माध्यम से गलतफहमी फैला रहे हैं, हिंदुओं को इसमें नुकसान होगा ये भी वक्तव्य कर रहे हैं। ये दुर्भाग्यपूर्वक है, क्योंकि समान नागरिक कायदा है बाला साहब ठाकरे जी का सपना है और वो सपना पूरा करने का हर बार वो कहते हैं कि हम बाला साहब ठाकरे जी मेरे पिता हैं और मेरे पिता कि इन लोग ने चोरी की है, लेकिन पिता की चोरी, लेकिन पिता के विचारों को पूरा लेने का काम, आगे लेने का काम उन्होंने करना चाहिए, लेकिन पिताजी के विचारों को ही आज वो विरोध कर रहे हैं। ये दुर्भाग्यपूर्वक है और महाराष्ट्र की जनता ये सब देख रही है पूरा। कल 2-3 दिन पहले आपने देखा कि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के पदाधिकारी वो भी शिवसेना भवन में उद्धव साहब को मिलने को गए, तो इसमें भी ये स्पष्ट हो रहा है कि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड और मुस्लिम लोगों को भी पता चल रहा है कि उद्धव साहब इसको विरोध करने वाले हैं। तो बल्कि ये लॉ, ये जो कानून आने वाला है, ये किसी धर्म के खिलाफ नहीं है। ये देश में हर एक हमारे नागरिक है उनको सम्मान, उनको सुरक्षा देने वाला ये कानून है, तो इसका सभी ने समर्थन करना चाहिए। आप सभी को पता है देश के राष्ट्रपति अब्दुल कलाम साहब, उन्होंने भी इसका समर्थन किया था। उन्होंने भी कहा था कि देश में समान नागरिक संहिता इम्प्लीमेंट होनी चाहिए। तो कांग्रेस की भूमिका हो, राष्ट्रवादी की भूमिका हो, महाविकास आघाड़ी के सभी सदस्यों की इसको विरोध करने की भूमिका है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने तो इसके विरोध में एक कमेटी फॉर्म की है और वो कमेटी इसका विरोध कैसा किया जाए इसके बारे में पूरा विचार करेगी। उसमें हुसैन दलवाई जी का आप वक्तव्य सुनेंगे तो वो भी पूरे विरोध का और समाज में डिस्ट्रीब्यूशन ये करने का उनका वक्तव्य है, हिंदू मुस्लिम में भेदभाव करने का उनका वक्तव्य है। मुस्लिमों को इसमें इस कानून के माध्यम से तकलीफ होगी ये भी उन्होंने कहा, ये भी गलत बात है। इस कानून के माध्यम से, समान नागरिक संहिता के माध्यम से मुस्लिम महिलाओं को बहुत ही बड़ा संरक्षण मिलेगा। मुस्लिम लॉ में जितने भी प्रॉब्लम्स है जो महिलाओं को फेस करने पड़ते हैं उसमें उनको संरक्षण मिलेगा, लीगल उनको सपोर्ट मिलेगा। तो ये कानून देश के हर नागरिकों के लिए बहुत ही अच्छा कानून है और ये इम्प्लीमेंट होना चाहिए। इसका शिवसेना पूरा समर्थन करती है। आज का इस दिन बाला साहब ठाकरे जी का एक स्वप्न पूर्ति का दिन है, इसके लिए आज हमने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेके इसका समर्थन दिया। धन्यवाद। शरद पवार कल कह रहे हैं कि भविष्य में कई सारे प्रस्ताव मंगाए, अभिप्राय मंगाए हैं, तो केंद्र सरकार उसे जनता के सामने रख के सिख हो, जैन हो, क्रिश्चियन हो, इन कम्युनिटीज में भी कई तरह के संभ्रम है, इसे दूर करना जरूरी है। निश्चित रूप से कोई संभ्रम रहेगा तो केंद्र सरकार के माध्यम से दूर करना चाहिए, ये भी हमारी भूमिका है, लेकिन इसको विरोध करना वो गलत है। तो सभी पक्षों ने इसका स्वागत करना चाहिए। जिनके सुझाव रहेंगे, जिनके सजेशन रहेंगे, वो केंद्र सरकार निश्चित रूप से केंद्र सरकार वो सुनेगी और वो इम्प्लीमेंट करेगी और सभी धर्म का सम्मान रखते हुए ये कानून इम्प्लीमेंट होएगा, ये हमें पूरा विश्वास है। सभी धर्मों को न्याय मिलेगा और सभी भारतीय नागरिकों को न्याय मिलेगा और सभी महिलाओं को भी न्याय मिलेगा। चाहे कांग्रेस हो, चाहे एनसीपी हो, काफी ऐसे विपक्षी दल हैं जो अभी ऑन बोर्ड नहीं है, जिनका अलग अलग ओपिनियन है इसके बारे में। क्या आपको लगता है कि इसकी वजह से देश में इसके बारे में कंसेंसस होने में प्रॉब्लम आएगा? नहीं, इसमें कुछ प्रॉब्लम नहीं आएगी। इसके लिए मैंने आपको यही कहा कि महाराष्ट्र से लेके, महाराष्ट्र में मानसून सेशन आने वाला है, तो मानसून सेशन में अगर हम रिजोल्यूशन लाते हैं समान नागरिक संहिता के समर्थन में,
तो रिजोल्यूशन के वक्त चर्चा होगी, चर्चाओं में जिस विभिन्न पक्ष है उनके उसमें मत आएंगे, तो उस ओपन डिस्कशन इसके बारे में होना चाहिए। तो इसके लिए मैंने माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री इनको निवेदन किया, इनको रिक्वेस्ट किया हुआ है कि आप आने वाले मानसून सेशन में इसका रिजोल्यूशन लाइए। आप मानसून सत्र में यूसीसी में चर्चा करना चाहते हैं, क्या आप इसके लिए व्हिप जारी करेंगे? क्योंकि आपके कुछ सांसद वहां हैं, तो व्हिप जारी होगा, इस बारे में चर्चा हो। हम निश्चित रूप से व्हिप जारी करेंगे। हम हमारे सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट की मीटिंग बुलाने वाले हैं और उस संसदीय दल की मीटिंग में हम एक रिजोल्यूशन निकालेंगे समान नागरिक संहिता के समर्थन में, और वो हमारी पार्लियामेंट्री कमेटी में हम रिजोल्यूशन पास करेंगे और व्हिप निकालेंगे। कब होगी बैठक? लगातार कहा जा रहा है, पहले उसके सारे नाम्स बताएं कि किस आधार पर कौन कौन से नियम के आधार पर यूसीसी लागू किया जाएगा, उसके बाद समर्थन देने पे विचार करेंगे, जबकि बाला साहब लगातार यूसीसी को समर्थन करते हैं। निश्चित रूप से जब भी बाला साहब थे तभी उन्होंने ये प्रश्न उनको पूछते थे, तो ये घर में उनको जवाब मिलता था। एक सवाल और है कि आज 1 साल पूरे हो रहे हैं नई सरकार, आपकी सरकार को, तो ऐसे में किस तरीके से परिवर्तन देख रहे हैं, क्योंकि मुंबई में आक्रोश मोर्चा निकाला जा रहा है और दूसरी तरफ कैबिनेट विस्तार की भी चर्चा लगातार जोरों पर है। मुंबई में आक्रोश मोर्चा निकाला जा रहा है, वो बहुत ही दुर्भाग्यपूर्वक है। आप सभी को पता है 25-30 साल से मुंबई में शिवसेना की सरकार थी, शिवसेना के माध्यम से मुंबई का काम किया गया और उसी महानगर पालिका के खिलाफ मोर्चा निकालना, यानी कि मराठी में बोलते खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे, परंतु दुर्दैवाने ते होत नाही आहे। सर 900 प्रस्ताव विधी आयोगाकडे आलेले आहेत, त्यातल्या नेमक्या सूचना आणि त्याबरोबर शिफारसी काय आहेत हे स्पष्ट होणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले होते, त्यावर आपली काय? नाही, हे स्पष्ट होणारच, तर ही सगळी प्रोसिजर आहे, पण त्या प्रोसिजर ह्या सर्व गोष्टी बघून आणि त्या कायद्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच प्रत्येक पक्षांनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। तो अभ्यास न करताच त्याला विरोध दर्शवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य, काही हिंदूंमध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य करतात, काही मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य करतात। त्यामुळे जे कोणी हे तेढ निर्माण करणारं वक्तव्य जे नेते मंडळी करतात त्यांनी अभ्यास करावा, कारण बाबासाहेबांनी पण हा जो प्रस्ताव त्यावेळी ठेवला होता तो विचारपूर्वक ठेवला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातले सर्वश्रेष्ठ संविधान बनवलं होतं। ते संविधान बनवताना या सर्व गोष्टींचा विचार केला होता, त्यामुळे हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पण अपमान आहे। एक सवाल दिल्ली में भी और महाराष्ट्र में भी कैबिनेट विस्तार की चर्चा है, आपने कैबिनेट जाने की भी चर्चा तेजी के साथ चल रही है, क्या उसमें कब तक होगा, और राज्य में भी बहुत सारे लोग लॉबिंग कर रहे हैं? इसका जवाब आपको माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ही अच्छा देंगे। निश्चित स्वरूपात, कारण हा देशाच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठराव असेल, त्यामुळे व्हीप हा साहजिकच असणार आणि प्रत्येक आमदाराची पण जबाबदारी आहे की या संदर्भात त्याची भूमिका स्पष्ट करायची आहे। त्यामुळे व्हीप लागू पडू नये आणि प्रत्येक आमदाराने जबाबदारीने या ठरावाला मतदान करावं अशी परिस्थिती निर्माण व्हावी अशी मी विनंती करतो। शिवाय साहेब, पुढल्या एकीकडे मोर्चा होणार आहे तर दुसरीकडे आपण ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहात, आदित्य ठाकरेंच्या टीकेवरती राहुल नाईक हे आपल्या पक्षाच्या मोठं शक्ती प्रदर्शन करत पक्ष प्रवेश करणार आहे, काय अधिकची माहिती आहे, कसा पक्ष प्रवेश असेल, अजून किती लोक येणार आहेत, सगळ्या आदित्यच्या कोर कमिटीतले एक मेंबर आपल्या शेजारी होते आणि तिथे लक्ष देणार आता ज्यावेळी प्रवेश होईल त्यावेळी तुम्हाला सगळी परिस्थिती कळेल। चालणार ना, साहजिकच ही प्रोसेस आहे, हा प्रवाह आहे। राहुलजी ज्या पद्धतीने मोर्चा काढला जातोय महानगरपालिकेकडे त्या विरोधात शिवसेना उभाटा गटाकडनं, त्याकडे तुम्ही कसं पाहता? तेच बोललो, दुर्दैवी गोष्ट आहे, कारण 25-30 वर्ष सत्तेत असताना या सर्व गोष्टी दिसल्या नाही, आज सत्तेतून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी दिसतात। म्हणून मी बोललो ना की खाल्लेल्या मिठाला जागावं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक केली, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तुमचंही नाव चर्चेमध्ये आहे, कळवलंय का? याची मला काही कल्पना नाही। चला, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।